हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सो गाईज आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन DIY व्हिडिओ घेऊन आलेली आहे। गाई सध्या सोशल मीडियावर आपण अनेकांची बाग पाहतो, त्यामध्ये फुलंच फुलं बहरलेली बाग, कुणी ताज्या भाज्यांचे देखील फोटो टाकत असतो। मग आपल्यालाही वाटतं आणि आपण ठरवतो की आपण आपल्या गॅलरीत खिडकीत कुंड्या ठेवूया, छान छान भाजी फुलझाडं लावूया। मग आपण त्यासाठी नर्सरी गाठायला ठरवतो, रोपं आणतो, कोणत्या झाडाला कशी कुंडी लागेल याचा आपण अभ्यासही करत नाही, करतो तो फक्त पैसा खर्च आणि तिथंच आपलं बागकाम गडबड व्हायला लागते। कुंडीचा आकार चुकला की रोपांची गडबड होते, पैसे खर्च आणि बागकाम शून्य असं अनेकांचं होतं। मग त्यावर उपाय काय? लगेच उठून बाजारात जाऊन डझनभर कुंड्या विकत आणायची काहीच गरज नाही। आपल्या घरातले जुने गळके माठ, जुन्या बाटल्या, तेलाचे, श्रीखंडाचे, आईस्क्रीमचे लहान मोठे डब्बे आपण कुंडीसारखे वापरू शकतो। घरात अनेक कोल्ड्रिंक्स आणि पाण्याच्या बाटल्या किंवा अशा पद्धतीचे पेंटचे डब्बे जमा होतात, त्यांचा वापर झाला की आपण ते फेकून देतो आणि अवांछित असं प्लास्टिक कचरा वाढविण्यास आपणच जबाबदार होतो। पण जर आपण त्यांच्यापासून काही सजावटीच्या वस्तू बनविल्या तर बनणार आहे ना ही आयडिया। चला तर मग आपण अशीच आज या आयडियातून एक छान असं प्लांटर बनवूया। खास आणि जबरदस्त आयडिया, त्याचमुळे आपल्या प्रदूषण देखील कमी होईल आणि आपली क्रिएटिव्हिटी देखील सुधारेल, याशिवाय आपलं घर देखील सुंदर दिसेल। या ठिकाणी मी देखील पेंटच्या डब्यांचा वापर केलेला आहे। माझ्याकडे 3 असे पेंटचे डब्बे होते, त्यांच्यावर मी सिंपल अशा ॲक्रेलिक कलरने एक नाही तर 3 वेळेस कोटिंग केलं। जर तुम्ही फर्स्टली गेसो अप्लाय केला किंवा व्हाईट ॲक्रेलिक कलर देखील अप्लाय केला आणि त्यानंतर कलरफुल ॲक्रेलिक कलर यूज केला तर तुम्हाला एवढे 3 कोट यूज करायची देखील गरज नसते। पण मी या ठिकाणी गेसोचा अप्लाय नव्हता केला, त्यामुळे मी या ठिकाणी ॲक्रेलिक कलरचे 3 कोट केलेले आहेत। त्यानंतर पुन्हा व्हाईट ॲक्रेलिक कलरचाच वापर करून या ठिकाणी मी सिंपल अशी वारली पेंटिंग करून घेतली होती। तुम्ही तुमच्या आवडीने आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला हव्या तशा आकार आणि हव्या तशा डिझाईन्स तुम्ही अशा प्रकारे प्लांटर्सवर बनवू शकता। सो गाईज, शेवटी काय, सगळ्यांची कलरिंग डिझाईन झाल्यानंतर संपूर्ण हे प्लांटर वाळल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लास्ट वार्निश अप्लाय करायचं आहे। वार्निश अप्लाय केल्यामुळे काय होतं की आपले हे जे कलर आहेत यांच्यावर पाण्याचा, उन्हाचा याचा कुठलाही इफेक्ट होत नाही आणि हे यांची जी लॉंग लास्टिंग आहे किंवा यांचं जे प्रोटेक्शन आहे ते कव्हर होत असतं। सो गाईज, अशा प्रकारे वार्निश अप्लाय करून या ठिकाणी रेडी आहेत ते आपले सिंपल आणि अगदी कमीत कमी खर्चामधले प्लांटर। सो बागकाम म्हणजे भरमसाठ खर्च नाही तर भरपूर असा आनंद। आपल्या घरातला हिरवा कोपरा आपण बिन पैशात घरातला कचरा वापरून त्यापासून खत बनवूनही करू शकतो। हौस मात्र हे आपल्याला मुळापासून हवी, तरच आपल्या कष्टांना खरंच बहर येत असतो। सो गाईज, अशा पद्धतीने तुम्ही पोथॉस, मनी प्लांट, वंडरज्यू असे वेगवेगळे रोपं लावून या प्लांटरला एक सुंदर असा लुक देऊ शकतात। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि माझी मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहता आहात, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर नोटिफिकेशन बेल बटन आहे, ते देखील प्रेस करायला विसरू नका। तसंच बागकाम करताना कुठल्या प्रकारच्या कुंड्यांचा वापर करायला हवा या रिगार्डिंग देखील आपल्या चॅनलला व्हिडिओ आहे। सो चॅनलला भेट द्या आणि त्या व्हिडिओचा देखील आनंद घ्या। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मात्र बाय।